नर्मदे हर रामकृष्ण हरी. आज आमचा 67वा दिवस आहे आणि अमरकंटकपासून आम्ही 70 किलोमीटर पुढे आलो आहोत. गोरखपूर गावातून पुढे चाललो होता. प्रवास आमचा खूप मजेत चालू आहे. आणि प्रवासात जरी अडचणी आल्या तर ते जास्त वेळ नाही टिकत, कारण अमरकंटकपासून निघाल्यापासून गोरखपूरपर्यंत आश्रम खूप कमी आहेत. जेवण उशिरा मिळते, बालभोगमध्ये मिळत नाही. आणि आता उद्यापासून आश्रम भरपूर राहणार आहे. अमरकंटकमध्ये खूपच आनंद मिळाला. नेमकी नर्मदा जयंतीच्या दिवशी आम्ही अमरकंटकमध्ये जाणं झालं. तिथला सोहळा पाहायला मिळाला. खूप मोठा सोहळा असतो, पंढरपूर सारखा, जसं आषाढी एकादशीला होतं. त्यानंतर ते एक मुक्काम तिथंच केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 26 जानेवारीचा गणतंत्र दिवसही साजरा केला आणि 5 जणातच साजरा केला. त्याचाही खूप आनंद आला. त्यानंतर तिथंच दक्षिण तटासाठी एक विधी करावा लागतो अमरकंटकमध्ये. ब्राह्मणाच्या हस्ते तोही विधी झाला. तिथून आम्ही कालच्याला सकाळी निघलो. प्रवास खूप अतिशय सुंदर चालू आहे. अडचणी आल्या पण त्या लगेच निपटलेली, काही विषय नाही. कारण इकडची लोक एवढी सुंदर आहेत विचाराने, काही मागितलं तरी सहज मिळतं. हॉटेलमध्ये जर नाश्ता केला, फक्त नाश्त्याचे पैसे घेतले जातात, चहाचे पैसे घेत नाहीत. शिवाय तोही स्वस्तातच मिळतो, असं काही नाही. आताचे 7-8 दिवस आम्ही काय व्हिडिओ बनवला नाही, कारण चालण्याची जास्त घाई होती. नर्मदा जयंतीला आम्हाला अमरकंटकला पोहोचायचं होतं, त्यामुळं आम्ही कुठलाही उद्योग केला नाही, फक्त चालत राहिलो. नर्मदा जयंतीच्या दिवशी 50 किलोमीटरची रनिंग आम्ही एका दिवसात केली. पुढचा प्रवासही खूप आनंददायी चाललाय. कुठलीही अडचण येत, झोपण्याची अडचण येत नाही, जेवणाची अडचण येत नाही, दुपारच्या नाही, संध्याकाळच्या नाही. खर्चही काही होत नाही लई जास्त करून. खाण्यासाठी तर खर्च होतच नाही. आम्ही जेव्हा बॅगा भरून ओंकारेश्वरला संकल्प घेतला, तिथून पुढे चालणं सुरू केलं. जसं पुढे चालत गेलं तसंच एक एक वस्तू आम्हाला टाकून द्यावं लागली, कारण तो बोजा पाठी घेऊन चालणं सहन होत नव्हतं. आणि आता बॅगेमध्ये जास्तीत 5-6 किलोचं फक्त कपडे, एक जेवणाचं ताट, कपड्यामध्ये बी 2 बारीक पंचे, 2 कोपऱ्या, 2 बनियान, 2 अंडरपॅन्टी पांघरण्यासाठी, 2 शाली,
एक पातळ कंबल एवढं सामान पिशवीत असतं. जेवणाची ताटली एक असते, चहाचा ग्लास एक असतो. जास्त सामान ठेवलं तर चालत नाही, कारण तर बोजा आपल्यालाच व्हायचा. आणि विशेष म्हणजे अमरकंटवरून निघाल्यानंतर संपूर्ण ओंकारेश्वरपर्यंत हायवे सारखाच रस्ता आहे, हायवेचे. त्यामुळे चालणं बी पटापट जलद गतीने होतं. इकडून काय मळ्यातून तळ्यातून बांधाने असं काही चालणं होत नाही, कारण पलीकडच्या बाजूने उत्तर तटावर खूपच रानावानातून चालावं लागत होतं. तसं इकडून नाही. अजून आम्हाला ओंकारेश्वरला पोहोचायला 700 किलोमीटर बाकी आहे. पस्तीस किलोमीटर जरी एका दिवसाला द्यायला तरी 15-16 दिवसामध्ये आम्ही कव्हर करतोच. नंतर चालणं जरा थोडं जलद आहे, चालण्याची सवयच तशी. आमची 5 जणांची टीम आहे. 5 जणांमध्ये राजू मोरे, राहणार राहू, जिल्हा तालुका दौंड, जिल्हा पुणे. दुसरं एक आहेत गणेश मेजर, ते फक्त दिघीमध्ये राहतात. ते एक गुजराती बाबा म्हणून एक आमच्या संग, तर 72 वर्षाचा म्हातार आहे, पण लई चालायला अगदी भारी तापड आहे. दुसरा सुभाष येणारे आणि मी, अशी 5 जणांची आमची टीम आहे. एका मागं राहिला तर आम्ही त्याला सर्व एखाद्या ठिकाणी थोडं थांबतो, पण आम्ही एकमेकाला घेऊनच चालतो. आणि 5 जणांची टीम आम्ही नाही तुटू दिली आणि ते शेवटपर्यंत टिकवणार आहोत. चालताना चहा जास्त होतो. चहा पाजणारे लोक खूप असतात. कधी कधी जादा चहा झाला तर पित्त बी होतं. नाही तेव्हा तर लोक नाराज होतात. परिक्रमावाची चालता चालता सुद्धा दानधर्म करत चालतात. ज्यांची शक्ती आहे, शक्तीनुसार ते खर्च करत चालतात. परिक्रमावाच्यांनाच देतात काही प्रसादाच्या रूपाने. जे गुजराती बाबा आणि राजू शेठ मोरे आमच्या समोरच चालले. त्याच्या पुढे सुभाष आहे, त्याच्या पुढे मेजर आहे. हे बघा, हे दोघं जण चालले. त्याच्या पुढे हात ती 2 जण. असा रस्ता आहे चालायला. वातावरण बी अशा प्रकारचे झाडे झोपाकडे, इथून तिथून निलगिरीचे झाडं, त्यामुळे रस्त्याची सगळी सावलीच असते चालायला. हे आमचे गुजराती बाबा, हे आमचे गुजराती बाबा नर्मदे हार 70-72 वर्षाचे पुरुष आहे, पण आमच्या बरोबर चालायला पक्के. मोरे बाबा, तुमचा चेहरा पाहू द्या की लोकांना आमच्या.
टोपी जरा वर घ्या. अंगाशी इकून आहे डाव्या हाताला. नर्मदे हार मर बाबा. नर्मदे हार बाबा, नर्मदे हार. एक आमच्या संग आमच्यात सगळ्यात चालायला एकदम आम्ही त्यांना पोलाजी पुरुष म्हणून नाव ठेवलेलं आहे आणि त्यांना शोभतही ते. नर्मदे हार. त्यांच्यामुळे आमची परिक्रमा जोरात चालू आहे. अगदी कोणी घाळ पडत नाही, चालायला काही नाही. सर्व सहकार्य करतात त्यामुळे फडफडावं लागते. आणि विशेष म्हणजे त्यांची चौथी परिक्रमा असल्यामुळे त्यांना सगळी माहिती आहे आणि त्यांच्या माहितीच्या जोरावर आम्ही बिनधास्त त्यांच्या पाठीमागे चालत असतो. जसं की आपण परिक्रमा करत असताना मैयाचे सर्वच परिक्रमावासी ज्याप्रमाणे चतुर्पक्षी कसे पावसाची वाट बघतो तसं आम्ही सर्व परिक्रमावासी अमरकंटक आमचं एकच ध्येय असायचं कधी येईल आणि ते आम्ही पार करून दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा कार्यक्रम करून आता आम्ही ओंकारेश्वरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. परिक्रमा चालू आहे आमची आता. नर्मदे हा. नर्मदे हा. आता हे दोन जोडी आपले पुढे येते जरा जास्तच, त्यांनाही घेता आलं असते. ओ बाबा, ओ याला रे महाराज. थांबव त्यांना. आम्हा जरा बाबा, या ठिकाणी आता चहा पाण्याची व्यवस्था पुढं आहे त्यामुळे आमचे येणारे महाराज पटापटा पाऊल उचलून चहाच्या दिशेने मार्गक्रमण त्यांचा जोरात चालू आहे. त्यांच्या पुढे आमचे दुसरे बाबा मेजर बाबा हे पण चाहते असल्यामुळं जास्त शौकीन आहेत. जास्त शौकीन आहेत त्यामुळे ते पण पटापटा पाऊल उचलून चहाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आता येणाऱ्या बाबांनी त्यांचा बिछाना खाली ठेवलेला आहे आणि आता येणारे बाबा थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. बाबा या ठिकाणी थोडं थांबायचे. बाबा 1 मिनटं. आले बाबा आले. त्यांचा खाली दंडा पडलेला. गडबडी सर बाबा. आमचे येणार बाबा त्या ठिकाणी थोडं 2 शब्दामध्ये आपलं वक्तव्य या ठिकाणी जरा या इकडून या. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही दक्षिण तटाने चाललेलो आहोत. साधारण अमरकंटक पाठीमागं 50 किलोमीटर राहिलेलं आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेत. आमचा प्रवास चालला आहे. काय आनंद आहे सर्व रस्त्याने. माया काही कमी पडून देत नाही आम्हाला. आता चाललो आहे आम्ही पुढं प्रवास करीत. नर्मदे हर. आमचे बाबा महाराज शूटिंग काढत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आमचे मेजर बाबा आता 2 शब्द बोलते. नर्मदे हर बाबा. हे आमचे मेजर बाबा. हां, तुमचं थोडं मनोगत व्यक्त करा. मनोगत व्यक्त. आमचा जो सफर झाला 64-65 दिवसाचा तो आम्हाला एकदम अति आनंदाचा झाला. आणि आमची इच्छा तर अशी आहे की आपण जे महाराष्ट्रीयन आहो, महाराष्ट्रवासी आहो, प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीनं तरी हा परिक्रमा करावी हे माझं मत आहे. नर्मदे हर. नर्मदे. आमच्या 5 जणांच्या टीमने त्यांचं मनोगत थोडं व्यक्त केलंय. सगळे आनंदी आहेत. मी तर म्हणतो यांना परिक्रमा झाल्यावर करमायचे सुद्धा नाही बरेचसे दिवस. सगळे जे परिक्रमा झाले लोक आहेत ते सर्व सांगतात जेव्हा ओंकारेश्वर सोडतो त्यावेळेला खूप वाईट वाटतं. आताच तर आम्हाला अमरकंटक करून खाली यायला सुद्धा होत नाही. असं वाटतं की तिकडेच राहायचं. एवढा आनंद आहे. हा. नर्मदे हर.
चालायला रस्ता चांगला असल्यामुळं रनिंग चांगली उरकती. बरेचसे किलोमीटर वाढतात चालता चालता. रस्ता जर आतून कुठं शेतातून असेल तर मग इतकं पटापटा चालता येत नाही, कारण ते रस्ते बांधावरून कुठं वावरातून, कुठं नांगरटातून, कुठं वड्यानी, कुठं नदी पैलतीत असे असल्यामुळे तिकडे काय चालणं जास्त होत नाही. रस्ता चांगला असला की मग सनाट चालते लोक. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.